नमस्कार. मी सौ मंजुषा गारखेडकर ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या दुपार विभागात गणित आणि विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज मी हसवणूक या पु ल देशपांडे यांच्या पुस्तकातील बिगरी ते मॅट्रिक या प्रकरणाचे अभिवाचन करणार आहे. लहानपणी मला भीकबाळी होती, जरीची टोपी होती, परंपरेने चालत आलेला मखमलीचा सूट होता. तसे काहीही कमी नव्हते, पण बालपण सुखात गेले म्हणताना जीभ अडखळते. माझ्या तथाकथित रम्य बालपणाला तडा पाडण्याच्या श्रेयाचे पहिले मानकरी दामले मास्तर हे नाव धारण करणारे कर्दनकाळ होते. आमच्या मुंबईच्या बाल्या लोकांची एक सवय आहे. कुठेही मांजर दिसले की हातात जे काही असेल ते फेकून त्याला मारतात. या दोन जमातींचे पूर्वजन्मीचे जे काही वैर असेल त्याचा या जन्मी सूड काढतात. मांजराच्या बाबतीत जे बाल्याचे तेच मुलांच्या बाबतीत दामले मास्तरांचे असे. ह्या विभूतीचे चित्र भरपूर हिरवा रंग हाताशी ठेवल्याखेरीज काढणे अशक्य आहे. ते रोजच्या दाढीबरोबर गोटाही रोज करून घेत असावे, कारण घाम पुसायला टोपी काढली की डोक्यावरचे एरंडीचे पान आणि गोट्याचा हिरवा रंग हे मिसळून जायचे. दाढी हिरवीगार असायची. डोळे इतके हिरवे होते की पुढे नानांचे हिरवे डोळे नावाची ओळ पाठ करताना माझ्या पुढे दामले मास्तरच उभे राहायचे. एवढ्यानेच भागले नाही म्हणून ते हिरव्याच रंगाचा डगलाही घालायचे. हातात हिरवागार चिंचेचा फोक असे. उजव्या हाताला लांबलचक हिरवे बोट फुटल्यासारखा तो ते हातात सदैव वागवीत. सकाळचा दूधवाला त्यांना दुधाबरोबर एक एक फोक आणून देत असावा. या सगळ्यांच्या जोडीला बाकीच्या हिरव्या रंगाला फिके पाडणारे अत्यंत हिरवट बोलणे. आपल्या ताब्यात 4 घरची पोरे ही केवळ चिंचेच्या फोकाने फोडून काढण्यासाठीच पाठविण्यात येतात असे त्यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला त्याच दिवशी ठरविले असावे. हा गुरु पहिली 4 वर्षे अनिष्ट होऊन माझ्या राशीला आला होता. त्या काळात प्रत्येक वर्गाला स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र मास्तर अशी चैन परवडत नसे. 5व्या जॉर्ज बादशाच्या कडक पहाऱ्याखाली एका तबेल्या वजा जागेत शाळा भरे. एका वर्गाला 2-2 बाकडी पुरत. भिंतीवरच बिगर, इयत्ता पहिली, दुसरी अशा पाट्या असत. फक्त 4थीच्या वर्गाला स्वतंत्र ओसरी असे आणि निराळे मास्तर. 3 वर्ग दामले मास्तरच हाकीत आणि बिगारी हा वर्ग मानला तर 4. दामले मास्तर चौफेर शिकवीत. एका तोंडाने दुसरीला हिशेब, हाताने पहिलीच्या मुलाच्या विद्यार्थ्याने केवळ शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावरून चिंचेचा फोक उठवण्याचे कार्य, तिसरीला शुद्धलेखन. तेवढ्यात एखाद्या मुलाने धरलेले अंगठे सोडले की बघताय हा वाशा आणि मधूनच तपकीर ओढणे एवढ्या क्रिया जोडीजोडीने चालत. त्या तबेल्यातल्या गरीब प्रजेवर एखाद्या सुलतानासारखे ते राज्य करीत. त्यांच्या बोलण्यातला कुठला भाग कुठल्या वर्गासाठी आहे हे आम्हाला शोधून काढावे लागे. एका हौदाला हणम्या सोलून काढीन, 2 तोट्या आहेत. त्यातली तुझ्या बापानं दीर्घ काढली होती का तिखटातली ती 100 वेळा लिही तिखट. एका तोटीतून जन्या पुढे ये, कर हात पुढे. तुम्ही पाट्या पडा रे. गोंद्या कान धर त्याचा. पाणी सोडले तर 2 तास. कावळे, परकरातून काय खातीयेस? 35 मिनिटे तो गाढव बघ त्या डुकराशी बोलतोय. पाहताय हा मी, पाहताय. 20 सेकंदात रिकामा होतो. दुसरा नळ सोडला तर ए रेड्या उभा कर हा बाकावर. नाडी काय चोखतोयस? बाप उपाशी घालतोय का तुझा? तर 2 तास 45 मिनिटे. हे शुद्धलेखन काढलेस का? घाण केलीस पाटीवर. पुन्हा काढ. आज वागण्याचा विनय नाही का रे आला? चोप. काय नको जायला त्याच्या घरी आणायला. उठले सगळे मर्तिकाला निघाल्यासारखे आणि 10 सेकंदात भरतो. ह्या सगळ्या गुंत्यातून गणित घेणारा वर्ग गणित टिपून घेई. रेड्याला नेमके आपल्याला हाक मारल्याचे कळे. हात पुढे करण्याचे समन्स आलेला आरोपी ते हातावर बजावून काखेत हात घालून जागेवर जाई. कुणी अंगठे धरले आहेत, 2-5 जण बाक्यावर उभे आहेत,
कुणाला भिंतीकडे तोंड करून उभे केले, कुणी माराने कळवळून रडतो आहे आणि बाकीची प्रजा भेदरलेल्या डोळ्याने या सुलतानाचे हुकूम पाळीत घंटेची वाट पाहत बसली आहे. ते एक कुणाही सहृदय माणसाचे अंतःकरण भरून यावे असे दृश्य असायचे. माझ्या नासलेल्या बालपणी ड्रॉइंगच्या पुस्तकात देखील ज्या रेघोट्या असत त्यांना चित्र म्हणणे जीवावर येई. भूगोलाच्या पुस्तकात एकच चित्र, राजाभाई टॉवर आणि वसईचा पूल असा निरनिराळा मजकूर घालून छापले होते. राजाभाई टॉवरचे चित्र आडवे छापून त्याच्याखाली वसईचा पूल असे लिहिले हे मला फार उशिरा कळले. ह्या गणिताच्या पुस्तकात चित्रे पाहून मला ते गोखल्यांचे अंकगणित आठवले आणि भडभडून आले. गोखल्यांच्या गणिताला बाळ लीलावती, तुझ्यासाठी मी कर्णभूषणे आणली यासारख्या वात्सल्यपूर्ण मजकूर वगळला तर बाकीचे सारे पुस्तक फुटके आणि गळके हौद, पाली, अ, ब आणि क नामक मजूर असल्या दुर्गंधीनेच भरलेले असायचे. हे चित्रमय गणित पाहून मला धक्काच बसला. या मानाने माझ्या पिढीने खूप सोसले. या नव्या चित्रमय गणितातले गणित तर किती गोड शब्दात घातले होते. बाळांनो, आमच्या वेळी हा शब्द शाळेत मोठ्याने उच्चारायची शाळा खात्याने मास्तर मंडळींना बंदीच केली होती. आम्हाला बाळपण नव्हतेच, कार्ट्या असाच आम्हाला ऐकवलं जायचं. तर तुम्हाला चॉकलेट आवडते ना? अरविंदाच्या वाढदिवसाला त्याच्या आईने 100 चॉकलेटे आणली होती. गोड गोड चॉकलेटे, सुंदर सुंदर चॉकलेटे. तुम्ही चांद्या जमवता ना, त्यात बांधलेली. किती? 100. ह्या पुढचा मजकूर तर मला वाचवेच ना. पुढले गणित वाचताना मला हुंदकाच आला. तर बाळ या शब्दाप्रमाणे वाढदिवस हाही शब्द आमच्याकालीन मराठीत नव्हताच. नवीन वर्ष लागल्याची घोषणा, घोडा 9 वर्षाचा झाला तरी लोळतोय बघा कसा गाढवासारखा, अशा शब्दात होई. गाढवाचे लाथ मारण्याचे हक्क घोषणा करणाऱ्याच्या स्वाधीन असत. जिथे वाढदिवसच नाही तिथे कुठले चॉकलेट. आम्ही क्वचित खाल्ल्या त्या चाक्या. आणि जेम्स नावाच्या साहेबाने खास हिंदी पोरांच्या पोटात चिकटा धरावा या उद्देशाने काढलेली बटन बिस्कुटे. त्या बिस्कुटांचेही उभ्या चिमटीने 2 भाग करून पुरवून खावे लागत. असली वाढदिवसाची प्रेमळ गणिते माझ्या बालपणी असती तर भारताला आणखी एका भास्कराचार्याला का मुकावे लागले असते. धन्यवाद.